विवाहाच्या आमिषाने फसवणाऱ्या चौघींना बेड्या. लग्न लावून देत लाखोंचा गंडा घालणारी टोळी, वरपक्षाची फसवणूक. गरजू व विवाहासाठी इच्छुक मुलांना हेरून विवाह लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महिला टोळीचा नाशिक येथे मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 4 महिलांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीने अनेकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वायपूर येथील रहिवासी बळवंत पाटील यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीसह त्यांच्या गावातील देविदास पाटील व निलेश पाटील यांना आरोपींनी विवाह जुळवून देण्याचे आमिष दाखवले होते. डिसेंबरपासून ते 30 मार्चपर्यंत नाशिकमधील क्रांतीनगर झोपडपट्टी उंटवाडी परिसरात आरोपींनी रोख स्वरूपात 5,28,000 रुपये उकळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गीता कोसरे, संगीता मोरे, जयश्री मोहिते, पुष्पा रामटेके, जयश्री शिंगाडे, प्राची भालेराव, नम्रता भालेराव, सोनाली वाकडे आणि खंडू सोनवणे यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करत पोलिसांनी गीता कोसरे, संगीता मोरे आणि जयश्री शिंगाडे, पुष्पा रामटेके या 4 महिलांना अटक केली आहे. सध्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात काही रक्कम हस्तगत करण्यात आली असून उर्वरित रक्कम जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास गायकवाड तपास करत आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक समद बेग, रोहिदास सोनार, देविदास गायकवाड, दीपक जगताप, गणेश बोरगुडे, आकाश सोनवणे, विशाल पाठक, समीर शेख यांनी पार पाडली.